आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। शिरोलीच्या माजी उपसरपंचासह 6 जण वर्षभरासाठी हद्दपार। शिरोली MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी सराईत गुन्हेगाराच्या टोळीवर मोठी कारवाई करत माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्यासह 6 जणांना 1 वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951च्या कलम 55 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली। पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या निर्देशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि करवीर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांच्या पथकाने ही धडक कारवाई केली। हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये शिरोलीचे माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अविनाश अनिल कोळी वय 35, श्रीकांत तानाजी मोहिते वय 34, कार्तिक परशुराम राजू गरीकर 31, अनिकेत आनंदा कांबळे, ऋषिकेश उर्फ प्रताप शिवाजी भोरे आणि अली उर्फ जमीर वालेचांद तानेखान यांचा समावेश आहे। यापैकी अनिकेत कांबळे व ऋषिकेश भोरे हे वडगाव पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत आहेत, तर अली उर्फ जमीर तानेखान हा फरार आहे। संबंधित आरोपी कारागृहातून बाहेर आल्यानंतर अथवा ताब्यात मिळताच त्याच्यावर हद्दपारीचा आदेश लागू करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले। शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे, बेकायदेशीर शस्त्राचा वापर आणि परिसरात दहशत निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून या निर्णयामुळे शिरोली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे।